माझा मितवा मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर आता शुभमकरच आता खूप मोठं रहस्य उघड करणार आहे आणि ते सुद्धा पुराव्यासकट. ते कसं आणि कधी झालंय हेच नेमकं आपण या ट्विस्टमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो नम्रता आणि ईश्वरी ह्या दोघी बोलत असतात. जसं की आधी ईश्वरीला सुद्धा वाटत असतं की राकेश हे सगळं काही नाटक करतोय, तसंच नम्रतालाही वाटतं की राकेशचं हे का नाटक नसेल. पण नम्रता जेव्हा हे सगळं बोलते तेव्हा ईश्वरी थोडी तिला सावरते आणि म्हणते की आम्हालाही आधी तेच वाटत होतं, पण तो खरंच खूप जास्त सिरियस आहे असंही आता म्हटलं जातं. पण दुसरीकडे आता अर्णवने जे काही सगळ्यांना सांगून ठेवलेलं असतं, आजी, मामा, आकाशला, या सगळ्यांना आता जाणून घ्यायचं असतं की अर्णवला नेमकं कशाबद्दल माहिती आहे. ते म्हणजे अर्णव नेमकं काय उघड करणार होता राकेशबद्दल, या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात आणि त्यामुळेच ना त्यांचे प्रयत्नही सुरू असतात. दुसरीकडे आता आकाशने डायरेक्टली विचारलेलं असतं की तू मला आत्ताच्या आत्ता सांगणार आहेस जे काही आहे ते, कारण तुम्ही तेव्हा सांगणार होतात पण ते तर उघड झालं नाही, पण तुम्ही प्लॅनिंग काहीतरी केलं होतं, तर ते तर मला कळायलाच हवं नेमकं काय आहे आणि तुम्ही एवढा का रागराग करता त्या राजेश जिजूचा. मला ह्या सगळ्या गोष्टी कळायला हव्यात असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे अर्णव हा म्हणत असतो की आकाश तू शांत हो, मी तुला सगळं काही सांगेन, पण ही ती वेळ नाही, ही ती जागा नाही. म्हणूनच आता जेव्हा तिकडनं ती लोक घरी जातात तेव्हा आता हॉस्पिटलमध्ये आजी आणि त्यासोबत मामा हे अंजलीसोबत थांबलेले असतात. ईश्वरीला अर्णव घेऊन घरी गेलेला असतो आणि सोबत आकाशही असतो. आकाश आता म्हणत असतो की सांगणार आहेस का रे दादा तू मला काही. तर अर्णव म्हणतो की तुला मी सगळं सांगेन, पण इथे नाही, नम्रताला सुद्धा आपण समोर बोलूया, म्हणजेच आपण क्लाउड किचनमध्ये भेटूया, क्लाउड किचनमध्येच आपण या सगळ्याबद्दल डिस्कस करूया. मग परत असं नको व्हायला की काही गोष्टी तुला माहिती आहेत तिला नाही, आणि तिला माहिती असलेल्या गोष्टीसुद्धा तुला कळायला हव्यात. म्हणजे तुम्हाला जे म्हणायचे त्यामध्ये नम्रताला सुद्धा काही माहिती आहे का, असंही आता आकाश जो आहे तो थेट विचारतो. तर त्यावर ईश्वरी म्हणते तिला काहीच माहिती आहे भाग. मग आता थोडंफार आकाशला या सगळ्या गोष्टी जड जात असतात. म्हणजे आकाश विचार करतो की या सगळ्या गोष्टी नमूलासुद्धा माहिती आहेत, म्हणजे नम्रताने सुद्धा माझ्यापासून काही लपवून ठेवलं आहे का. मग आता तोही तसाच विचार करतो. पण इकडे ईश्वरी आकाशला सावरते आणि म्हणत असते की आज तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ना आकाश भाऊजी, ती सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज भेटतील. फक्त थोडा वेळ धरा, धीर धरा, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऑटोमॅटिकली भेटतील. आपण आताच लगेच तिथे जाऊया. आणि तसंही ईश्वरीला आता कळलेलं असतं की तो आलेला आहे शुभंकर आणि त्याला भेटायला सुद्धा जायचं आहे. म्हणूनच मग ती आता त्याला भेटायला जायचं ठरवत असते आणि त्याचसाठी त्यांचं प्लॅनिंग आता सुरू असतात. मग आता ईश्वरी ही लगेचच नम्रताला फोन करून सांगते की आम्ही तिथे येत आहोत. तर दुसरीकडे आता नम्रताला सुद्धा आकाशला बऱ्याच गोष्टी सांगायच्या असतात. म्हणजे तिलाही वाटत असतं की आपण त्याच्यापासून काही लपवायला नको, आणि म्हणूनच मग तीही विचार करते की आपण आकाशला याबद्दल सांगूया का. इकडे ईश्वरीने तर सांगितलेलं असतं की त्याच्या क्लाउड किचनमध्ये आपल्याला भेटायचं आहे, हे तर त्यांचं ठरतं. पण आता तरीसुद्धा ती लोक एकत्र तिथे जायचं ठरवत असतात. तेवढ्यातच ना आकाश उभा असतो. आकाशच्या फोनवर नम्रताचा कॉल आलेला असतो. नम्रता आकाशला म्हणते की मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. नम्रताचं सुद्धा काहीच वर खाली होत असतं, कारण तिने एवढे दिवस जे आहे ते त्याच्यापासून सत्य लपवून ठेवलेलं होतं आणि तेच कुठेतरी ना आता तिला उघड करायचं होतं. जे म्हणजे असतं ते आहे ते म्हणजे राकेशबद्दलचं. कारण आता जर एखादं नातं आपल्याला पुढे न्यायचं असेल तर त्याच्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत, त्रुटी आहेत, त्या एकमेकींना सांगणं गरजेचं आहे आणि म्हणूनच त्यालाही तसं वाटत असतं. म्हणूनच आता इकडे नम्रता विचार करते आणि म्हणत असते की तुम्ही प्लीज क्लाउड किचनला येताय ना, तर सोबत या, तुम्ही माझ्याबद्दल कोणताही गैरसमज करून घेऊ नका, असंही ती आकाशला सांगत असते. आकाश म्हणतो काही नाही, मी येतोय, मग मला तिथे आल्यावर मला तर सगळ्या गोष्टी कळतीलच. तर इकडे आता नम्रता क्लाउड किचनला जाणार असते आणि सोबतच तिच्या आता क्लाउड किचन बघण्यासाठी म्हणून आता तो शुभंकरसुद्धा येणार असतो. शुभंकर खरं तर आता नवीनच आलेला असतो. त्याच्या जॉबच्या शोधात तो इथे आलेला असतो आणि नमूचं आणि त्याचं चांगलं बॉन्डिंग असतं आणि त्यामुळेच आता त्याला यायचं असतं.
त्यामुळे आता तो म्हणतो की तुझं क्लाउड किचन एवढं काय आहे ते तरी मला दाखव. मग आता तीसुद्धा त्याला सोबत आता म्हणून का होईना घेऊन जाते, कारण तिलाही असं वाटतं की चला एकंदरीत का होईना इशूही तिथे येईल आणि ह्याच्याने इशूची भेट होईल आणि मग सगळ्या काही गोष्टी एकदम व्यवस्थित होतील असाही ती विचार करते. आणि मग त्याला क्लाउड किचनला घेऊन जाते. तो क्लाउड किचन वगैरे बघतो आणि ते क्लाउड किचन आहे ना खूपच जास्त आवडतं. ती म्हणत असते की तुला आवडलं आहे का हे क्लाउड किचन? तो म्हणतो की कसलं अफलातून आहे, म्हणजे इथे स्वतः तू सगळं काही बनवतेस आणि सेल पण करतेस, खरंच ना खूप छान आहे बघ, मला तुझी ही कल्पना खूपच आवडली आहे असंही आता म्हटलं जातं. मग तुला आवडणारच ना, मी आणि इशूने स्टार्ट केलं होतं पण आता इशू नाही आहे ना, मग आता हे सगळं काही मी हँडल करते, कारण इशू आता सगळ्यात जास्त बिझी असते, इशूला काही ना काही कामं असतात आणि त्यामुळे ती येऊ शकत नाही, पण मी मात्र हे हँडल करते. मग लग्नानंतर काय करणार आहेस असं देखील तो विचारतो. त्यानंतर ते अजून विचार केला नाही आहे लग्नानंतर या गोष्टीचा काय विचार करायचा ते, पण आता तरी सध्या हे पूर्ण चालू ठेवायचं असं तर ठरलेलं असतं. इकडे आता अर्णव आणि ईश्वरीसुद्धा आता क्लाउड किचनला पोहोचतात आणि समोर शुभंकरला पाहतात. शुभंकर आणि ईश्वरीची मजा मस्करी सुरू होते. जसे ते लहानपणी मस्करी मजा करायचे अगदी तसेच आताही करत असतात. आणि मग ईश्वरीला तो म्हणत असतो, काय बाबा आता श्रीमंत पोरगा कटवला आहेस असं मला कळलं. मग आता ईश्वरी त्या शुभंकरकडे बघते आणि मग अर्णवकडे. अर्णवही वेगळ्याच नजरेनं आता बघत असतो. त्याच वेळेला मात्र आता दोघेही जणी एकाच घरात जाणार आहे हेही मला कळले. मग आता ईश्वरी अर्णव आणि शुभंकरची ओळख करून देते. मग राहिला प्रश्न आता ह्या सगळ्या सत्याचा. मग आता ह्या सगळ्या सत्याचा उलगडा होणार असतो. म्हणजेच आता पहिल्यांदा आकाशला सगळं सांगितलं जातं. आकाशला म्हटलं जातं की बघ तुला आम्ही एवढे दिवस सांगतोय की राजेश जो आहे तो खोटारडा आहे, तो वेगवेगळी नावं वापरून चालत असतो. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की तो ॲडव्होकेट राजेश भोसले आहे, पण तो खरं तर ॲडव्होकेट नसून तो फक्त फ्रॉड करणार एक मोठा माणूस आहे आणि तो आपल्या ताईला फसवतोय आणि तो ॲडव्होकेट वगैरे काही नाही, वकीलही काही नाही आहे असंही आता अर्णव सांगतो. आणि त्याच वेळेला तो म्हणतो की तुला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, ईश्वरीचं मध्यंतरी लग्न ठरलं होतं ते ह्याच्यासोबतच, मला ते माहिती नव्हतं आणि जेव्हा नंतर मला कळलं की तो राकेश म्हणून ईश्वरीकडे राहायचा आणि ईश्वरीसोबत त्याचा साखरपुडासुद्धा होणार होता. या सगळ्या काही गोष्टी आता इकडे अर्णव उघड करतो. तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो आकाशला बसतो. आकाश तर आता पाहतच राहतो. आकाश म्हणतो की एवढं सगळं झालं आहे, मग खरंच आहे का ही गोष्ट? मग नम्रताच्या मोबाईलमध्ये ईश्वरीच्या आणि राकेशच्या साखरपुड्याचे जे काही फोटोज असतात ते फोटोज आता नम्रता दाखवते. आणि नम्रता जेव्हा हे सगळे फोटोज दाखवते तेव्हा मात्र आता आकाशचे त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसतो आणि तो म्हणतो एवढं भयानक सत्य आहे आणि म्हणूनच तर हे सत्य अजूनही घरात कोणाला माहिती नाही आहे आणि मी हे सत्य हळूहळू उघड करणार होतो आणि मग आता तुला सांगावं लागलं ही सगळी गोष्ट. मग दुसरीकडे तिथे उभा असलेला हा शुभंकरही असतो आणि शुभंकरला आता कळलेलं असतं ही लोकं कोणत्या माणसाबद्दल बोलत आहेत आणि आता ह्याचा अपघात झाला आहे, हा नाटक करतोय हेही कुठेतरी मनातून नम्रताला वाटत असतं. नम्रता सरळ स्पष्ट बोलत असते. तर इकडे मात्र आता तुम्ही कोणाबद्दल बोलताय काय बोलताय असं बोलत शुभंकर मध्ये येतो आणि त्यानंतर मात्र आता फोटो दाखवला जातो. म्हणजे तो स्क्रीनवरचा फोटो असतो जो नम्रताच्या मोबाईलमध्ये असतो तो बघतो. तर आता त्याच्या लगेच क्लिक होतं की ह्या तर माणसाला आपण चहाच्या टपरीवर बघितलं होतं. चहाच्या टपरीवर तर हा 2 माणसांसोबत प्लॅनिंग करत होता. ट्रक समोरून येईल, धडक होईल, मग तुम्ही लोक मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, हे सगळं राकेशने प्लॅनिंग केलेलं होतं. आणि हे सगळं प्लॅनिंग आता जो शुभंकर असतो ते सांगू लागतो. आणि शुभंकर जेव्हा हे सगळ्या गोष्टी सांगतो ना तेव्हा ह्या लोकांना तर धक्काच बसतो की काय हे सगळं खरं आहे का? शुभंकर म्हणतो की हो, मला ना काही जाग्यांच्या व्हिडिओज बनवायला खूप आवडतात आणि ना मी काही म्हणजे तिथे चहा बनवत होता ना तेव्हा मी तिथला व्हिडिओ शूट केला, त्यामध्ये आवाज रेकॉर्ड झाला असेल बहुतेक असंही तो म्हणतो. आणि मग काय मोबाईलमधला व्हिडिओ काढून दाखवू लागतो. चहाच्या टपरीचं ते लोकेशन असतं आणि त्यानंतर मात्र तिथून मागून बॅकग्राऊंडला आवाज येत असतो राकेशचा आणि त्यामध्ये राकेश त्या माणसासोबत प्लॅनिंग जे काही करत असतो ना ते सगळं रेकॉर्ड झालेलं असतं. आणि हे सगळं बघूनच ना इथे असणाऱ्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो की हे सगळं राकेशचं प्लॅनिंग आहे आणि राकेशने हे सगळं मुद्दामून केले का तर ईश्वरीला अडकवाय. हे सगळं ऐकल्यानंतर ह्या सगळ्यांनाच धक्का बसतो. पण आता 5ही जणी मिळून प्लॅन करतात की ह्या राकेशचा पर्दाफाश कसा करायचा ते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.